झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रांती कुठेतरी मिसिंग आहे। क्रांती कुठे आहे? कधी जॉईन होते? असं माहिती ना की हे पूर्वजांनी पुस्तक नीट वाचलं नाही आज, कारण ते पुस्तक वाचायलाच पूर्वजांनी दिले नाही। ते इतके एक एक करत गर्दी जोक सपाट, पण क्रांती स्वतः डिरेक्टर आहे आता झाली आहे, त्यामुळे मला एक दिग्दर्शक म्हणून दुसऱ्या दिग्दर्शकाला जो मान देण्याची एक सवय आहे, त्या पद्धतीने मी क्रांतीला तो मान दिलेला आहे। आणि मला असं वाटतं की या एक 2 दिवसामध्येच तुमच्यासमोर ती स्वतः हजर होईल आणि या सिनेमाविषयी बोलेल। मी या निमित्ताने फक्त 2-3 लोकांची नक्की ओळख करून देईन ज्यांच्यामुळे मी सिनेमा करू शकलो किंवा मी नाटक करू शकलो। ते म्हणजे आमचे विजय चव्हाण, विजू मामा, प्राजक्ता माळी आणि कमलाकर सातपुते। हे ज्या पद्धतीने माझ्याबरोबर काम करत होते, आता ही प्राजक्ता, हिला सुवासिनी या सिरियलमध्ये सगळ्यांनी बघितलेलं आहे। आज तिचं हे पहिलं पाऊल आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये ॲज अन हिरोईन म्हणून। कमलाकर सातपुते हा उत्तम विनोदी नट आहे, हे कॉमेडी एक्सप्रेसमुळे कळलेलं आहे, पण यात त्यांनी काहीतरी वेगळीच भूमिका केली। आणि आमचे विजू मामा, कारण त्यांच्याशिवाय आमचं सगळं काही कुठलं पूर्ण होतच नाही काम, हे तिघं आमच्याबरोबरीने आहे आणि खूप मोठी गँग आहे। मला आनंद काय वाटतो माहिती नाही, ही पॉझिटिव्ह एनर्जी आणि ही एक टीम म्हणून जेव्हा आम्ही लोकांसमोर जातो ना, तेव्हा त्या लोकांना विश्वास बसतो की ही या पद्धतीने एनर्जेटिक टीम आहे म्हटल्यानंतर प्रॉडक्ट खूप चांगलं झालेलं आहे। आणि फ्रँकली सांगतो, अजिबात कुठे स्पॉट फिक्सिंग नाही, हे सिद्धार्थ सांगेल। आम्ही प्रत्येक प्रमोशनला मी वाक्य म्हणतो की IPL संपते, आता काय कुठला खेळ बघावा, ते केदार शिंदे खेळ घेऊन येतात खो खो, ज्यात आम्ही चॅनलवर सांगतो तुम्ही सगळे इन्व्हॉल्व होत। आम्ही स्पॉट फिक्सिंग केलेलं आहे, आम्ही सगळे 31 मेला स्पॉट फिक्स केलेत, सगळे थिएटर फिक्स केलेत। तुम्ही जाऊन फक्त तिथे सिनेमा बघा आणि एन्जॉय करा, पैसा वसूल होईल एवढी मात्र गॅरंटी। क्या बात आहे। पण आता जाता जाता सिद्धू, तुझ्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट, तुझ्या सुंदर आवाजातलं एक गाणं खास प्रेक्षकांसाठी गायक पिक्चरमधलं आता ऐकलेलं आहे, आता ना तुझी फरमाईश। चल जयंती, आपण एक गंमत करूया। तुला कुठलं गाणं आहे ना ते तुला वाटतं असं तुला मनाला येईल ते तू आदिमानवाच्या हा मुळात, कारण हे मी का करू शकतो बरं तुम्हाला सांगतो, कारण हे तुम्हाला ते सुचतंय ना, हे मला अगोदर सुचलेलं आहे सगळ्यात आधी, कारण आदिमानव शाहरुख खान ते सगळं अगोदर झालं। आणि आता हे केदार सरांमुळे, भरत सरांमुळे आणि त्यांनी ते पुस्तक वाचल्यामुळे जगाला कळतंय की हे सगळं आधी घडून गेलंय, तुम्ही फक्त आज एन्जॉय करा। तू गाणं सांग, तुला पाहिजे ते, तुला असं वाटतं पटकन आठवतं कुठलंही लँग्वेज, गुजराती, तमिळ, तेलुगू, कुठलं आहे, यूज से एनिथिंग। बरं, आता मला या क्षणी वाजले की बारा इचा मामा पापा माका इचा ला मामा मापा इचा ला मामा मामा पापा पा मामा इचा ला मामा इचा ला मामा पापा ना जा ला इचा ला मामा पापा मा ला इचा ला मामा पा इचा ला मामा इचा ला मामा पापा मामा पा याचा मामा पापा इचाला मामा इचाला ला मामा मामा पा याचाला मामा बाबा इचाला इचा मामा मापा मामा इचाला ला मामा बाबा मामा मला जाऊ द्या ना घरी याचाला मामा माबारा इचाला मामा पापा इचाला ला मामा याचाला मामा बाबा इचाला मामा बाबा इचाला मामा झी 24 तास एक पाऊल पुढे।